आज या पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय संतांच्या भेटीची अपेक्षा व्यक्त करतात। विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार करू द्या। या पवित्र पुण्यभूमीमध्ये नरसापूर येथे ग्रामदेवत परमात्मा पंढरीराय हनुमंतराय जगदंबेच्या समोर सालाबादाप्रमाणे संपन्न होणारा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या आनंदानं, आवडीनं, श्रद्धेनं आणि आबाल वृद्धांच्या साक्षीनं संपन्न होतो आहे। आज ही एकादशीची सेवा मागील काही वर्षापासून या उत्सवामध्ये नित्य नियमितपणानं करण्याचा योग येतो। सुरुवातीला हरिभक्तीपरायण वैकुंठवासी उत्तमरावजी जायभाई गुरुजी यांच्या द्वारा इथे येण्याचा योग आला होता आणि त्यांनी इथपर्यंत आणलं। ग्रामस्थांनी आपल्या प्रेमामध्ये बांधून ठेवलं। तेव्हापासून अखंड अविरतपणानं एकादशीची सेवा ग्रामस्थ मंडळी माझ्याकडे देत असतात। जशी जमेल तशी परमात्म्याच्या कृपेनं, पांडुरंगाच्या आशीर्वादानं जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। ग्रामस्थांची आवड आहे, श्रद्धा आहे परमात्म्याबद्दल। तरुण मंडळी, मातृशक्ती, पितृवर्ग, सर्व लोकांचा उत्साह अगदी नरसापूरला आगळा वेगळा असतो, नाही का? तर या उत्सवामध्ये तुमच्या म्हणलं तर बारीक महाराज मीच आहे, काही नाही येणार आणि सेवा म्हणून करायची। सांगतो आमच्या कीर्तनामध्ये काही अपेक्षा करू नका, आज हे ऐकायला मिळालं पाहिजे, ती ऐकायला मिळालं पाहिजे। कधी कधी काहीच ऐकायला मिळत नाही, त्याला जोर करायचं कीर्तन। सेवा भावनेनं करायचं, तुमच्या प्रेमामुळे ती सेवा करण्याचा प्रयत्न करायचा। मोठा आनंदाचा क्षण आहे, आवडीचा परमार्थ आहे। मोठा भव्य दिव्य सभा मंडप आहे, आता कीर्तन मंडप मोठं झालेलं आहे। तुमच्या परिसरामध्ये जे काही 22 खेडे आम्ही फिरलो त्या सर्व खेड्यामध्ये तुमचा पहिला नंबर आहे या मंडपाच्या बाबतीत, सप्ताहाच्या बाबतीत। उत्साह आहे, बाकी काही नाही। आवड असल्याशिवाय अशी कार्य होत नाही, पैशानं कार्य होत नाही। ते परमार्थातले कार्य होण्यासाठी आवड महत्वाची असते आणि ती नरसापूरकर मंडळींच्याकडं गावातील प्रत्येक माणसाला ती परमार्थाची आवड आहे। म्हणून इथला कार्यक्रम हा या सर्व परिसरामध्ये एक आदर्शदायी असा कार्यक्रम ठरत असतो। सगळ्या प्रकारचं सुंदर नियोजन, मृदंगाचार्य, गायनाचार्य, आता त्यांच्याबद्दल ते काही बोलायचं कामच नाही। ती नावही अशा आहेत, गोविंद गोपाळ अशी नाव आहे। हरिभक्तीपरायण गोविंद महाराज, हरिभक्तीपरायण गोपाळ बुवा महाराष्ट्राची नव्हे आपल्या वारकरी संप्रदायाची शान आहे। आवडीचं भजन कशाला म्हणतात, रंगदेवतेचं भजन कशाला म्हणतात, कोणतं भजन कीर्तनाला किती पोषक आहे याचं परिपूर्ण ज्ञान असणारी ही 2 माणसं तुम्ही ठेवलेले। काय करायचे 10 आनंद तो बरायला लढायला त्यांनी हसायची काय उपयोग आहे? 2च असावेत आणि ते या दोघांसारखे असावेत असं मला वाटतं नाही। 100ची बराबरी करणारे आहेत। हार्मोनियम आपले गुरुजी सुंदर वाजवतात, साऊंड सिस्टीमही चांगली आहे। सर्वांच्या अशा या दिव्यतेने, सगळ्यांच्या अधिकार संपन्न भावनेने तुम्ही सर्वजण इथे मोठ्या शार्प कर बेटा आवाज हे सगळे मॉनिटर ठेव, तुम्ही थापा बिपा टाकू नका बरं का, बघ जमाला। रंग इथे भरून आलेला आहे। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा देवाच्या समोर अपेक्षा व्यक्त करतात। आता आपण जर थोडं तात्विक दृष्टीने जर विचार केला तर ज्याच्या जीवनामध्ये आशाच नाही त्याला संत म्हणतात। गेले आशा पाश आणि भक्त आयशे जाणा, भगवद्गीतेने सांगितलेले अनपेक्ष
भक्ताचं लक्षण सांगत असताना भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना, ज्याच्या जीवनात कसल्याच प्रकारची अपेक्षा राहिलेली नाही तो माझा भक्त आहे, अनपेक्ष आहे. ज्ञानोबांनी वर्णन केले, पार्था जयाच्या गावा, ज्याच्या गावात अपेक्षेशी नाही रिघावा, ज्यांच्या गावात अपेक्षेला प्रवेशच नाही त्यांना संत म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबारे अपेक्षा करतात कशी? संसाराच्या संबंधाने निर्माण होणारी अपेक्षा साधूजवळ नाही, पण परमार्थातल्या खूप अपेक्षा महापुरुषांनी आपल्या चित्तात दडपून ठेवलेली आहेत. एका नाटाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या मनातल्या सर्व अपेक्षा प्रगट केलेल्या आहेत एकाच अभंगात. महाराज सांगतात, कैवी उद्धार पावे ऐसे तुम्ही सांगा संत त्याच्यातली एक अपेक्षा आहे, काय ऐसे पुण्य होईल गाठी, माझ्या जीवनात दोनच अपेक्षा आहेत, एक साधूची भेट व्हावी आणि दुसरं भगवत कृपा माझ्यावर व्हावी. याच्या पलीकडे तिसरी अपेक्षा आमच्याकडे नाही कोणती. आम्हाला कोणत्या पदाची अपेक्षा नाही, आम्हाला मानाची अपेक्षा नाही, आम्हाला पानाची अपेक्षा नाही, धनाची नाही, प्रतिष्ठेची नाही, लौकिकतेची अपेक्षा नाही. पण आमच्या जीवनामध्ये या दोन अपेक्षा आहेत, एक संतांची संगत आम्हाला घडायलाच पाहिजे आणि भगवत कृपा आमच्या व्हायलाच पाहिजे. हीच अपेक्षा धरण्यामध्ये काय फायदा आहे महाराजांचा? काही चाणाक्ष श्रोते चिकित्सा करण्यामध्ये वेळ घालतील की बाकी कोणती अपेक्षा महाराजांनी करायला हवी होती, ही अपेक्षा केली कशासाठी? काय त्या साधूच्या सानिध्याने हे सांगू का? परमार्थिक जीवनामध्ये श्रीमंत मिळावा, पाहुणा नातेवाईक इष्ट मित्र कसा मिळावा? संसारामध्ये श्रीमंत मिळावा. संसारातली शोभा श्रीमंताच्या सहवासाने आणि परमार्थातली शोभा संताच्या सहवासाने. अशी संसारामध्ये आपल्यापेक्षा वाया गेलेली 20 रुपये आपल्यालाच मागणारी आपल्यालाच मागले चुना आहे का देत असं ह्याच्यात काय फायदा? संसार समृद्ध करायचा आहे ना, एक तर पदवाला मिळावा, नाही प्रतिष्ठावाला मिळावा, नाही तर धनवान मिळावा. एखाद्या पदाधिकारी माणसाच्या सानिध्यात गेलो काहीतरी फायदा करून देतो. प्रतिष्ठा समाजामध्ये मान सन्मान असलेला मनुष्य आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी देऊन जातो. आणि श्रीमंताच्या संगतीत बसलं तरी लोक आपल्याला मोठं समजतात, काही असो का नसो श्रीमंत समजतात. हे व्यवहारातले फायदे. पण महाराजांना या फायद्याची कुठल्याही प्रकारची अपेक्षा भूक शिल्लक राहिलेली नाही. त्यांनी उलट हे सगळं नष्ट केलेले. संसाराचं तात्विक चिंतन आणि परमार्थातलं शुद्ध चिंतन याच्यात फरक आहे. अजूनही माणसं संसाराच्या बुद्धीनं कीर्तन ऐकतात म्हणून बदल जाणवत नाही. ऐकायला जे लोक येतात ना, परमार्थाच्या बुद्धीचा एखादा श्रोता मिळाला तरी भाग्य. मग या आपल्या जीवनामध्ये साधना अशी आहे, साधूच्याच भेटीची का अपेक्षा आहे की परमार्थामध्ये सगळ्या रिपिटेशन बंद करा. सगळ्यात महत्वाचं हे आहे, काय आहे महत्वाचं, की साधूच्या संगतीशिवाय मनुष्य जीवनामध्ये महत् आनंदाची प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला ज्ञान मिळवायचंय साधूची संगती करा, वैराग्य प्राप्त करायचे साधूची संगती करा, विकाराला नष्ट करायचे साधूची संगती करा, देवाला मिळवायचे साधूची संगती करा. परमार्थातल्या प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर आहे, साधूची संगती. दुसरं उत्तरच नाही. संता वाचून प्राप्त झालेलं ज्ञान धोका दिल्याशिवाय राहत नाही. संता वाचून प्राप्त झालेलं वैराग्य वाया गेल्याशिवाय राहत नाही. आणि संताच्या आश्रया वाचून केलेली भक्ती तुम्हाला तारीत नाही. भगवंतांनी सांगितलं, तद्विधी प्रणिपातेन प्रश्नेन शिवरा उपदेशन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तन मन जीवे
चरणाशी लागावे अगर्वता करावे आशिष ते ज्ञान पैगा बलवे जरी मणियाची आवे तरी संताया भजावे सर्वश्रेषी सगळ्या प्रश्नाला एकच उत्तर आहे संतापीन प्राप्ती संतापीन काही जरी प्राप्त करायचे संत सेवेमध्ये बघा, काही व्हायचं म्हणल्यावर शाळेत जाऊच लागतं. डॉक्टर व्हायचं म्हणलं तरी शाळा महत्वाची आहे, वकील व्हायचं म्हटलं तरी शाळा महत्वाची आहे. पण अजून काही तुमच्या ज्या काही पदव्या असतील त्या ग्रहण करण्यासाठी शाळेची पायरी चढावीच लागते. तिथून मग बाकीच्या सगळ्या पदव्या तुम्हाला तुमच्या अधिकारानुसार प्राप्त होते. हे परमार्थ तसंच आहे. साधूच्या सानिध्यामध्ये गेल्याशिवाय कोणतीही पदवी तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञान साधूच्या सहवासानं, विरक्ती साधूच्या सहवासानं,
अहो मनुष्याच्या जीवनाचं सोनं करणारी संगत साधूची. ज्यांना ज्यांना साधूची संगती घडली, मला देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन वाया गेलेल्याची संख्या कोटीच्या संख्येत आहे गोपाळे बाबा. पण साधूच्या सानिध्यात जाऊन वाया गेलेला एकही सापडणार नाही. फक्त ते साधू ओरिजिनल पाहिजे, डुप्लिकेट नको. एक जण मला महाराज मी साधूच्या गाडीत 12 वर्ष झाले मग तंबाखू सुटली नाही. ते साधू नवर मूर्ख आहे ते. असं होऊ शकत नाही. चंदनाच्या सानिध्यात कोणतंही झाड जाऊ द्या, ते चंदन होतच. फक्त जे चंदनाचं झाड आहे ते ओरिजिनल पाहिजे. तसं माणसाच्या प्रवृत्तीमध्ये बदल होतोच. फक्त आपण ज्याला साधू म्हणून आपल्या जीवनात निवडलेले ना, तो शुद्ध असला पाहिजे. आणि जगात ही तर गोष्ट कठीण आहे, फार अवघड आहे. किती अवघड आहे माझं बहु अवघड आहे. इच्छा आहे आम्हाला साधूची संगती प्राप्त व्हावी अशी अपेक्षा आहे. संतांनी सांगितलेले आहे. पण या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. श्रुती माता सांगते, नारदाने आपल्या भक्ती सूत्रामध्ये सांगितलेले आहे, दुर्लभो त्रयमेव तत्. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संशया. या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. जरा मृदंगाच्या आवाज गोड कर, कमी कर, बंद बंद करायला का हे ताकद पण पुरे जोरात वाजवायला. स्पष्ट नुसती चाट स्पष्ट ऐकल्यावर असं करायचं. कीर्तनात चाल झाली की हेच काम संपलेलं असते. पुन्हा महाराज मालक असते. हे लग्न लागू जास्त छत्र्या धरायची. काय विषय होता आपला? हॅलो हॅलो माझं स्पष्ट करावं. या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्रयमेव तत्. कोणत्या? मनुष्यत्व, मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ. 11 स्कंदातला अजून एक श्लोक आहे. नवयोगेश्वराला पाहिल्यानंतर राजा जनक म्हणायला लागतात की दुर्लभो मानुषो देवो देहिनां क्षणभंगुराः तत्रापि दुर्लभं मन्यो वैकुंठ प्रिय दर्शनः. या 3 गोष्टी दुर्लभ. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, प्राप्त होऊ शकत नाही आपल्याला. मिळाला आपण भाग्यवान. या मनुष्य जन्मामध्ये येऊन मोक्षाची अपेक्षा निर्माण होणं कठीण आहे. आणि ज्यांनी आपलं शरीर ब्रह्मभावाला प्रगट केलेले आहे त्या महात्म्याचं सानिध्य मिळणं महाअवघड आहे. पण जगामध्ये अवघड गोष्ट हीच आहे की महापुरुषाचं सानिध्य सहज प्राप्त होतं. अवघड गोष्टी सोप्या होतील. नाथ महाराज म्हणाले, पण साधूची भेट होऊ शकत नाही. किती नाथरायांचे प्रमाण गोड आहेत बघा. पवना घालावेल पाला भूत भविष्य कळो येईल वर्तमान. हरिच्या साधूचे नकळी महिमान का. चंद्रामृत सुखे शिववीर पाया हिळा सागर तरवी. हरिच्या साधूची भेट न होईल का. वाऱ्याचा भारा बांधता येईल, आकाशामध्ये रस्ता करता येईल, साधू मिळणं कठीण आहे. माणसं होती मला एवढं या साधूच काय बाबा. साधू मिळणं कठीण आहे याचं कारण साधूची संख्या फार जास्त नाही. या महाराजांचा उतार आहे आता. त्याच्या किमती सहित पुन्हा मोबाईलवर नाव टाकायचं जसं पाहिजे तसं. आता तुम्ही तर सगळे मोबाईलचीच बुक देऊन ती सगळी पत्रिका पाहिल्यावर श्रोत्याची क्वालिटी लक्षात येते. त्याच्यावरून लक्षात येते की या श्रोत्यांना काय आवडतं. श्रोत्यांना काय आवडतं लक्षात येते. मग कधी कधी आनंद होतो कीर्तनकाराची यादी पाहिल्यावर, आणि कधी कधी दुःख होतं कीर्तनकाराची यादी पाहिल्यावर. दुःख कशाच होतं? अजून श्रोता अज्ञानीच आहे.
हे कळतं पत्रिकेचं दर्शन झालं आणि पत्रिका पाहिल्यावर लक्षात येते की श्रोता शहाणा आहे. अहो शहाणा डॉक्टर तोंड बघूनच ओळखी ते कवळ झालाय का नाही ते. आणि गायला ती पालत पाडून तपासून सुद्धा म्हणते रक्त तपासून या मग सांग नाही कळत तुम्हाला पिठाला सुकाळ आहे यांचा सुकाळ आहे. पण ध्रुव महाराज साधूचा अजूनही सुकाळ झालेला नाही. का नाही त्याचं कारण एक सुभाषित आहे मला आठवून सांगतो. शैली शैलीन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नैव सर्वत्र चंदनम न बने बने. मला सांगा हरणाची कल्प असतात का सिंहाची दाजी महाराज लोकांच्या डोळे असतात का साधूच्या साधूची नाही. साधू अजूनही तिरके पाटील दुर्लभ आहेत. हजारामध्ये एखादा होता भगवंताच्या काळात, ज्ञानोबरायाच्या काळात कोटीत एक होता आणि आता करोडोत एखादा मिळाला तरी तुमचं माझं भाग्य विठाला. खरा साधू मिळतच नाही का? खरा नाहीच का जगात? आहे बाबा, आजही पतिव्रत आहे, आजही शूर आहे, आजही संत आहेत. दुर्लभ आहे तेवढं खरे, दुर्लभ आहे पतिव्रता, दुर्लभ आहे पण आहे कुठेतरी आहे. म्हणून वारा वाहतोय, थंडी वाजते, सूर्य उगवतो, मावळतो म्हणजे पतिव्रता आहे. कुठेतरी साधू आहे आजही. लोक एवढ्या मंडपात एवढे माणसं निवांत बसलीत एवढ्या घाईच्या काळात. अहो 2 मिनिट मोबाईल हातात नसला तर माणसाचा दिमाग कसा 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 होतो. पण 2-2 तास माणसं मंडपामध्ये मोबाईल सोडून बसू शकतात म्हणजे अजूनही कुठेतरी संतांचा पराक्रम आहे. आजही शूर आहे. कुठंतरी बर्फामध्ये आपण पाहत असतो कधी कधी एक सैनिक लोक आहे. आमच्याकडे धाकट मळवून गाव आहे, तिथे एक मुलगा तिकडे ह्याच्यामध्ये ते एके दिवशी त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला होता. तेच मॅसेज आल्यावर काय चाललंय ना काही नाही बरे भाऊ म्हणलं त्याचा बाप भजने आहे आणि त्याचा पोरगा म्हणलं काय चाललंय बरं काही नाही म्हणला नाना इकडे बर्फ पडायला सुरू आहे. अरे दाखव म्हणलं बर्फ कसा पडतो ते मला आता मी बघितलंच नाही. एक जण म्हणला होता हँगकॉंगला नेतो म्हणून बर्फ पडतो दाखवलं तर खाली सगळा बर्फ वरून बर्फ पडायला तसल्या बर्फामध्ये हे करायचं शूर नाहीत का आहेत. म्हणून आपण सुखाने सक्ती करायलो, भजन करायलो. या लोकांचे उपकार आहेत मला त्या विषयाकडे जायचं नाही. आजही संत आहेत बाबा, फक्त मिळणं कठीण आहे. संत पैसेवाल्याला मिळत नाही, संत ज्ञानवानाला मिळत नाही. संताची भेट होते कुणाला? ज्याच्या वागण्यात सोहळाने नित्यपणा आहे त्याला. ज्ञातोबाने त्याचं उत्तर दिलं, अर्थ काम चाल नाही चिंता वरदे समाधानी असुनी नेनता. साधू संत भेट दिती दयावचितारे. आंबा पिकल्यावर पोपटाला आमंत्रण द्यायची गरज नाही. साखर पडल्यावर मुंगीला मेसेज पाठवायची आणि आपलं वागणं चांगल्यावर महाराज संत शोधायची गरज नाही, आपोआप येतात.
धावत येते देखोनिया मूळ धाव घाली. नरसापूरच्या आंबा शिवारामध्ये आंबा पिकला, पोपट येतो, तसं आपलं पुण्य पिकलं पाहिजे. वाऱ्या हाती वारे सज्जनाचे, वाऱ्या हाती वारे सज्जनाचे, संत भेट देतात, येतात, पण त्याच्यासाठी आपली अवस्था अशी असावी लागते. अर्थ काम चाड नाही चित्ता, प्रारब्धावर अवलंबून राहायचं, अपेक्षा करायची नाही. प्रारब्धामध्ये जे आहे ते मिळणारच आहे आणि जे नाही ते मिळणारच नाही तुम्हाला. आता काही काही माणसं त्या धनाच्या लोभामध्ये फार झाली. 500 रुपये जरी कमी आले तरी गाडी पुढे सरकत नाही. एका गावाला प्रसंग घडला होता असा. मंदिरावर आम्ही झोपायला मोजून देता देता 500ची नोट कमी केली. मला सांगा, 34,500 रुपये देणारा मनुष्य 500 रुपयासाठी काचकोच करेल का? देताना म्हणा काहीतरी म्हणा किंवा ती कमी केली असेल. ते जो तो महात्मा होता ना, तो मूर्जित गेला गेला तोपर्यंत 5 किलोमीटर गाडी पुढे गेली. ती त्या महात्म्याची महात्मा नाही पण मनानं कीर्तन आणि ते पुढे गेल्यावर पुढे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं त्या महात्म्याच्या की आपले 500 रुपये कमी आले.